देवपूजा करत असताना आपण आपल्या देवांना नैवेद्य दाखवत असतो. हा आपल्या सेवेचाच एक भाग असतो. प्रत्येक घरामध्ये काय केलं जातं तर आपण जे काही अन्न बनवतो ते सर्वात आधी आपण देवासाठी काढून ठेवत असतो आणि त्यानंतर मग आपण ते प्रसाद म्हणून भक्षण करत असतो. तर प्रत्येक घरामध्ये काय केलं जातं, देवांसमोर साखर ठेवली जाते किंवा काहीतरी नैवेद्य ठेवला जातो. पण त्यामुळे त्या घरातील स्त्री आणि पुरुषांच्या आयुष्यावरती काय परिणाम होतो तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्ही जर नैवेद्यही ठेवत नसाल तर तुमच्या आयुष्यात काय परिणाम होतो, की ज्या परिणाम म्हणजे असं की तुमचं घरसुद्धा बर्बाद होऊ शकतो. इथपर्यंत आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कधी कधी बघा आपण म्हणत असतो की आम्ही एवढी सेवा करूनही देव आमच्यावरती प्रसन्न होत नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच आपल्यावरती त्याचे परिणाम होत असतात. तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाज ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तेव्हाच आपली सेवा पूर्ण होत असते. ज्या घरामध्ये देवांना दररोज नैवेद्य दाखवला जातो त्या घरावरती अन्नपूर्णा मातेचा नेहमी वास राहतो. आणि ज्या घरामध्ये देवांना नैवेद्य दाखवलं जात नाही तिथे अन्नपूर्णा माता वास करत नाही. ज्याप्रमाणे आपण दिवा लावतो आणि मग आपण कुठलीही उपासना आणि सेवा करतो, कारण ती अग्निदेवतेच्या साक्षीने पूर्ण होत असते. दिवा म्हणजे फक्त दिवा लावणं नसतं, तर ते एक अग्नितत्व असतं आणि या अग्नितत्वाच्या साक्षीनेच आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो, जो की देव स्वीकारत असतात. दिवा लावला तरच आपली सेवा पूर्ण होत असते. दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. घरातील वास्तुदोष, पितृदोष, ग्रहदोष किंवा इतर कोणतेही दोष जे आहेत ते दिवा लावल्यामुळे दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर आपल्या घरामध्ये नेहमी दिवा लावला तर सूक्ष्म स्वरूपामध्ये देव आपल्या घरामध्ये वावरत असतात. आणि दिवा लावल्याशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही आणि सेवा केल्याशिवाय आपण नैवेद्यही दाखवू शकत नाही. देवाची पूजा करणं म्हणजे फक्त देवांना स्नान घालणं, दिवा अगरबत्ती लावणं, फुलं वाहणं एवढंच नाही, तर त्याच्यामध्ये नैवेद्य दाखवणं ही सुद्धा देवाची पूर्ण सेवा मानली जाते. देवांना आमंत्रित करणं, त्याचप्रमाणे अग्निदेवतेच्या साक्षीने आमंत्रित करणं आणि नैवेद्य दाखवणं म्हणजे अतिथींना आपण नैवेद्य समर्पित करणं, तेव्हाच आपली सेवा पूर्ण होत असते. आपण देवांना नैवेद्य का अर्पण करतो, तर जेव्हा पण आपण नैवेद्य बनवत असतो तेव्हा त्याच्यामध्ये आपले विचार आणि आपले कर्म हे आलेले असतात. मग काय होतं, तर आपण देवांसमोर नैवेद्य ठेवल्यामुळे तो नैवेद्य शुद्ध होतो, त्याच्यामध्ये देवांचा आशीर्वाद येतो. आणि जेव्हा हाच नैवेद्य घरातल्या प्रत्येक व्यक्ती खातात त्यामुळे काय होतं, तर संपूर्ण देवी देवतांचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबाला लागतो. आपल्या कुटुंबाची प्रगती होते, लहान मुलांची बुद्धी तल्लख होते, घरातील नकारात्मक शक्ती दूर होते, इडापिडा, आजार या सगळ्या गोष्टी निघून जातात. देवांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपले विचार शुद्ध होतात, आपलं मन शांत होतं. जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळी आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. आपण देवांना जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा तो शांत मनाने शांत एका ठिकाणी देवांच्या समोर बसून आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. आपण काय करतो, मोबाईलमध्ये पाहत असतो किंवा आपल्याला एखाद्या कामाची खूप घाई झालेली असते किंवा आपलं लक्ष नसतं, आपण रागारागामध्ये असेल, अशा वेळी देवांना नैवेद्य दाखवायचा नाही आहे. देवांना जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो, नैवेद्यामध्ये आपण साखर किंवा गूळ देवांसमोर ठेवत असतो. साखर ही एक मधुरता असते. जेव्हा आपण साखर देवांसमोर ठेवतो तेव्हा आपल्या कुटुंबामध्ये गोडवा निर्माण होतो, नवरा बायकोंमधील ताणतणाव दूर होत असतो. साखर हे एक मधुरतेचं शुभचिन्ह आहे, त्यामुळे साखर ठेवल्याने आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं. पण साखर ठेवत असताना आपण काही चूक करत असतो. ती कोणती? आपण काय करतो, एकदा देवांसमोर नैवेद्य ठेवला तर तो पूर्ण दिवस तसाच पडून असतो. तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, देवांसमोर तो थोडा वेळ नैवेद्य ठेवायचा आणि तो नैवेद्यानंतर आपण घरातल्या व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे, कारण तो नैवेद्य आपण प्रसाद रूपी ग्रहण करत असतो. देवांसमोर तो नैवेद्य तसाच पडून राहिला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्यांचा संचार वाढू लागतो. त्यामुळे ही चूक होऊ देऊ नका. नैवेद्य दाखवताना सकाळी 12च्या आधी आणि संध्याकाळी 9च्या आधी अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य समर्पित करायचा आहे. देवांसमोर आपण जो नैवेद्य ठेवतो तो नैवेद्य देवांसमोर किती ठेवावा, किती वेळ ठेवावा किंवा तासनतास ठेवावा का, तर नाही. देवासमोर आपण जो नैवेद्य ठेवतो तो 5 ते 10 मिनिटच आपल्याला ठेवायचा आहे आणि नंतर उचलून घेऊन आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने तो नैवेद्य आपल्याला खायचा आहे.
तासनतास देवांसमोर नैवेद्य कधीही पडून देऊ नका. तुम्ही साखरेचा नैवेद्य ज्यावेळी देवांना दाखवता त्यावेळी घरातले प्रत्येक व्यक्ती तो नैवेद्य वाटून खाणार असतात, प्रसाद रूपी खाणार असतात. पण नैवेद्य देणाऱ्याच्या हातातून कधी कधी ती नैवेद्य देत असताना तो खाली सांडला जातो किंवा घेणाऱ्याच्या हातातूनही तो खाली सांडला जातो आणि त्यावरूनच आपण पाय देतो. तर ही सगळ्यात मोठी चूक आपल्याकडे होत असते. त्यामुळे घरामध्ये काय होतं तर आर्थिक जी प्रगती आहे ती आपली थांबत असते. आपल्याला कर्जाचं प्रमाण जे आहे ते खूप वाढायला सुरुवात होतं. त्यामुळे ही साखर खाली सांडणार नाही, कारण तो प्रसाद आहे याची काळजी घ्या. कारण ही साखर सांडल्यामुळे देवाचा आणि अन्नाचा अपमान होत असतो. त्यांना आपण नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी उठायचं नाही. तिथेच बसायचं, हात जोडायचे, डोळे बंद करायचे आणि देवाला प्रार्थना करायची की हे देवा, मी तुला नैवेद्य समर्पित केलेला आहे, तो स्वीकारा आणि मला आशीर्वाद द्या. असं बोलून तुम्ही 1-2 मिनिटे तिथे शांत बसून राहा. आपलं नैवेद्य देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम अग्निदेवता करत असते. त्यामुळे दिवा लावूनच आपल्याला देवांना नैवेद्य अर्पण करायचा आहे. देवांना नैवेद्य अर्पण केलेला आठवड्यातून एकदा तरी तो गौमातेला चारायचा आहे. कारण गौमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि ज्यावेळी आपण नैवेद्य गौमातेला चारतो तेव्हा त्या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. देवांना नैवेद्य अर्पण करत असताना तो नेहमी व्यवस्थितच असावा. म्हणजे फळे अर्पण करत असाल तर फळे ही नेहमी स्वच्छ असावी, चांगली असावी, ती काळी पडलेली किंवा खराब झालेली नसावी. फळे धुवूनच तुम्हाला अर्पण करायचं आहे. दूध जर तुम्ही देवांना अर्पण करत असाल तर ते दूध गरम करून न अर्पण करता थंड दूध तुम्हाला देवांसमोर अर्पण करायचं आहे. देवांना नैवेद्य अर्पण करत असताना कांदा लसूण घातलेला नैवेद्य कधीही अर्पण करू नये. आपण नैवेद्य अर्पण करत असताना काय करतो, त्यावर तुळशीपत्र ठेवतो, पण बऱ्याचशा देवांना तुळशीपत्र हे चालत नाही किंवा तो नैवेद्य ते स्वीकारत नाही. मग अशा वेळी तुम्ही काय करा, तर सर्व देवांना तुळशीविरहितच तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. जर स्पेसिफिक देवाची तुम्ही पूजा करत असाल आणि त्यांना जर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर करू शकता. नैवेद्य दाखवत असताना नैवेद्याचं ताट कधीही जमिनीवर ठेवू नये. खाली एक पाट ठेवावा आणि त्या पाटावरतीच तुम्हाला नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे. ज्यावेळी आपण देवांसमोरचा नैवेद्य उचलतो त्यावेळी त्या नैवेद्यातील थोडासा भाग आपण किड्यांसाठी किंवा कावळ्यासाठी ठेवायचा आहे. कारण याने आपला पितृदोष कमी होतो. कारण आपल्या घरातून जर उष्ट अन्न जास्तीत जास्त फेकलं जात असेल तर आपल्याला पितृदोष लागला जातो. त्यामुळे पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय आहे. आणि जेव्हा पितरांना तुम्ही हा नैवेद्य अर्पण करणार आहात तेव्हा मनामध्ये ओम पितृदेवताय नमः हा मंत्रघोष चालू ठेवायचा आहे. सगळ्यात शेवट तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. तुमच्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल, तुमच्या घरामध्ये जर पैशाच्या आर्थिक अडचणी तुम्हाला जाणवत असेल, आर्थिक चणचण भासत असेल, त्याचप्रमाणे कष्टाला यश येत नसेल, तर पैशाच्या रिलेटेड कुठल्याही समस्येसाठी आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी, धनधान्याची कमतरता भासू नये, यासाठी तुम्ही महिन्यातील कोणत्याही एका शुक्रवारी माता लक्ष्मीच्या समोर एका वाटीमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत. हे तांदूळ अखंड असावे, तुटलेले फुटलेले नसावे आणि या तांदळावरती 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला साखर ठेवायची आहे. हे तुम्हाला लक्ष्मी मातेला अर्पण शुक्रवारच्या दिवशी करून लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील दरिद्री निघून जाऊ देत, पैशाच्या अडचणी दूर होऊ देत आणि पैशाचे मार्ग मला मिळू दे. त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही कर्जाच्या समस्या असतील त्या सगळ्या सुटू दे, अशी प्रार्थना करायची आहे. संध्याकाळच्या वेळी ते तांदूळ जे आहे ते तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ओतून ठेवा. साखर जी आहे ती साखरेच्या डब्यामध्ये ओतून ठेवा आणि 1 रुपयाचं नाणं तुमच्या पर्समध्ये ठेवा. अतिशय प्रभावी उपाय आहे, नक्की करून पहा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.